नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. या चॅनलवरती आपण सध्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघायला लागलो. त्यामध्ये एक्सटर्नल लिक्विडिटी ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी नंबर 3, याच्या आधी आपण ऑलरेडी 2 स्ट्रॅटेजी डिस्कस करत आहोत. एप्रिल महिन्यापासून त्याचं बॅक टेस्टिंग बघत आहोत. प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक दिवसाचं जे प्रत्येक ट्रेड आहे हा आपण ॲनालिसिस करून त्याचा जो रिझल्ट आहे हा आपण ऑलरेडी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करत आलेलो आहोत. सो आपण आता सध्या स्ट्रॅटेजी नंबर 3, ज्याचं नाव आहे एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी, त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग आपण बघत आहोत. आणि आपण आता सध्या आलो आहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपण काय होतं या स्ट्रॅटेजीमधून हे आपण चेक करायचं आहे. त्याच्या आधी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण ऑल ओव्हर 10 पिपच्या फक्त प्रॉफिटमध्ये आहे. ते पण 5 ESL हिट झाले होते आणि एकच ट्रेड आपला असा झाला होता ज्यामध्ये आपला हा सगळा लॉस रिकवर झाला होता. याच्या आधी सांगायचं म्हणजे जून महिन्यामध्ये पूर्ण आपण ऑल ओव्हर 900 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. याचे जे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आपण आता 7 जुलैपासून म्हणजे जुलै महिन्याच्या सेकंड वीकमध्ये काय नेमकं झालं आपण चेक करायला सुरू करू. ओके, सो आपल्या झोनचा हाय हा होता. मार्केटमध्ये डायरेक्ट गॅप अप ओपनिंग होऊन कॅन्डलनं क्लोजिंग दिल्या. ऑब्व्हियसली आपला इथे एस एल उडलेला होता. नॉर्मली एस एल आपला होता 40 पिपच्या आसपास. आपण बफर करून जास्त लावतोय, सो आपण इथं 50 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करूया. ओके, त्याच्यानंतर हा लोवेस्ट पॉईंट होता. सेम या ठिकाणी सुद्धा मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप होती. या ठिकाणी आपला बाय असता. याच्यानंतर 26 पिपच्या आसपास म्हणजे मी कन्सिडर करताना तर 30 पिपच्या आसपास कन्सिडर करतो आणि +10 म्हणजे 40 पिपच्या आसपास आपण एस एल हिट झाला असं कन्सिडर करूया. ओके, 40 पिप्स एस एल हिट. 8 जुलैला काय झालं आपण चेक करू. हा होता झोनचा हाय. एक सेकंड, हा होता झोनचा हाय आणि झोनचा लो कुठला होता, तर झोनचा लो आपला हा होता. एकदा चेक करूया आपल्याला या ठिकाणी एस एल हिट झाला आहे की. ओके, या ठिकाणी आपला एस एल हिट झाला आहे. इथं आपण बाईंगला बसलो असतो कारण कॅन्डलची क्लोजिंग इथं लिक्विडिटी स्वीप इथं झालेली होती. नॉर्मल आपला एस एल 22 पिपच्या आसपास होता. आपण बफर करून जास्त लावतोय, सो आपण इथं किती 30 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर केलेला आहे. 30 पिप्स एस एल हिट. ओके, सेलिंगचा काय सीन आहे किंवा झोनच्या हायर साईडला काय झालं एकदा आपण चेक करूया. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते आणि एस एल हिट झालेला बघायला मिळतो. या ठिकाणी आपला सेल असता. नॉर्मल आपल्याला फक्त 0.3 म्हणजे ना की बरोबर एस एल होता. आपण इथं कन्सिडर करताना काय करूया 10 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करूया. ओके, किंवा 20 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करूया. 20 पिप्स एस एल हिट. ओके, ओके. 9 जुलैला काय झाले आपण चेक करू. 9 जुलैला हा झोनचा हाय होता. याच्यानंतर या ठिकाणी बाय असता. ओके, पहिलं टार्गेट डन झालं आपलं आरामात. ओके, याच्या खाली एस एल असतो. एस एल हिट झालेला नाही आहे, तुम्ही चेक करू शकताय. सो पहिला 100 पिप्स आहे इथं TP डन झालेला आहे. ओके, 100 पिप्स TP डन. ओके, 9 जूनला ह्या झोनच्या खाली काय झालं एकदा आपण चेक करू. आय थिंक इथं परत मार्केट आलेलं नसावं, आपण एकदा चेक करूया. ओके, आलेलं आहे. आपल्याला इथे एस एल किती होतो एकदा चेक करू. ओके, 70, 80, 90 पिपच्या आसपास एस एल होतोय. सो आपण इथं सेलिंगला बसलो असतो. आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपलं पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. सो ओके, 9 जुलैला आपल्याला 2 ट्रेड भेटले होते. त्या दोन्हीचे आपले टार्गेट डन झालेले आपल्याला बघायला भेटतात.
100 पिप्स TP डन. ओके, 10 जुलैला काय झाले आपण चेक करू. हा 10 जुलैचा चार्ट आहे. ह्याचा हाय इकडं होता आणि लो कुठे आहे, या ठिकाणी लो आहे. ओके, या ठिकाणी आपला सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न असतो SL कितीचा होतोय. ओके, आपल्याला हा SL परवडतोय, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बाय घेतला असता. याच्यावरती डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा लिक्विडिटी स्वीप दिलेला नाही आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला SL परवडतोय, त्याच्यामुळे आपलं पहिलं टार्गेट डन झालेलं आहे, दुसरं टार्गेटसुद्धा डन झालेलं आहे. ओके, सो सिम्पली ओके 10 जुलैला आपल्याला दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. 200 पिप्स TP डन. ओके, खालचा बाईंगचा किंवा सेलिंगचा काय सीन आहे आपण एकदा चेक करू पुढे जाऊन. आय थिंक या ठिकाणी मार्केटनं लिक्विडिटी स्वीप दिली आहे. परफेक्ट, या ठिकाणी सुद्धा मार्केटनं लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. या ठिकाणी आपला काय असतं, बाय असतं. पहिलं टार्गेट 100 पिप्सचं, दुसरं टार्गेट 200 पिप्सचं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. ओके, 10 जुलैला आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. 200 पिप्स TP डन. ओके, जाऊ आपण 11 जुलैला नेमकं काय झालं एकदा चेक करू. हा होता झोनचा हाय आणि हा होता झोनचा लो. ओके, हायला मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झाली काय, तर लिक्विडिटी स्वीप झालेली नाही आहे. मार्केटनं डायरेक्ट कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. या ठिकाणी आपला बाय असता, या कॅन्डलच्या खाली आपला SL असता. नॉर्मली SL आपला 70 पिपच्या आसपास आहे. या ठिकाणी प्लस 10 पिप म्हणजे 80 पिपच्या आसपास आपला SL हिट झालेला आहे. 80 पिप्स SL हिट. ओके, आणि बाईंगचा काय सीन आहे एकदा आपण चेक करू. ओके, या ठिकाणी आपला SL हिट होते काय, ओके एकदम किरकोळमध्ये आपला इथं या ठिकाणी SL हिट झालेला होता. नो प्रॉब्लेम. नॉर्मली SL होता आपला अराउंड 10-12 पिपच्या आसपास. या ठिकाणी मी 20 पिपच्या आसपास SL कन्सिडर करतो. ओके, जर फक्त 4-5 पिपच्या आसपास फक्त आपल्याला इथं अपोजिट मोमेंट भेटली नसती तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 200 पिपच्या आसपास टार्गेट बघायला भेटलं असतं. ओके, हरकत नाही. आपल्याला जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकं काय काय झालं आपण एकदा चेक करू. टोटल ट्रेड्स किती आहेत, प्रत्येक दिवशी 2 झाले, त्याच्यामुळे टोटल ट्रेड्स 10 आहेत. TP डन किती आहेत, 4. ओके, आणि SL हिट किती आहेत, 6. ओके, SL हिट किती आहेत आपले, 6. ऑल ओव्हर 100% प्रॉफिटच असणार आहे. कितीचा आपण चेक करू. -50, -40, -30, -20. ओके, +100, +100, +200, +200 आणि -80, -20. ओके, ऑल ओव्हर प्रॉफिट आपण 360 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये राहतो. ओके, सो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण किती प्रॉफिटमध्ये होतो, फक्त 10 पिपच्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपण ऑल ओव्हर हा दुसरा आठवडा क्लोजिंग करताना पण 360 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. जुलै महिन्यात तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय होतं आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की मिस करू नका. आणि आपला हा जर कंटेंट आवडत असेल तर जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.